एन्काउंटर कुणी करण्याचा प्रयत्न केला आणि कुणी केला स्पष्ट सांगतो. आज असाही गुन्हा दाखल झालाय. ते धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मिक कराड, कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते. ऐकलं, सरपंच हत्येचा मास्टर माइंड वाल्मिक कराडच्या एन्काउंटर बाबत निलंबित PSI रणजित कासलेंनी नवा दावा केलाय. यात रणजित कासलेंनी थेट धनंजय मुंडेंनीच कराडच्या एन्काउंटरचा प्लॅन आखल्याचा आरोप केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर कासलेंच्या आरोपांसंदर्भात धनंजय मुंडेंचा सहभाग शोधण्याची मागणी करुणा मुंडे करताय. एन्काउंटर कुणी करण्याचा प्रयत्न केला आणि कुणी केला स्पष्ट सांगतो. आज असाही गुन्हा दाखल झालाय. ते धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मिक कराड, कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते आणि त्यांचा संबंध आला असता 302 मध्ये आणि आज ते आरोपी झाले असते. कशाला गरज पडते 11 नंबर ठेवायची? आणि हे लीगल आहे का? आणि हे 11 नंबरची पूर्ण CDR चौकशी करा. एक PSI अधिकारीवरती तुम्ही इतके कारवाई केली आहे, तो जे मंत्री लोकांचे नाव आहे, ज्यांचे बंगलेवरती हे काले कारनामे होत होते, त्यांची तुम्ही पूर्ण कारवाई करा. सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर बिहारला लाजवेल अशा घटना बीडमध्ये घडत आहेत. त्यातच वाल्मिक कराडचे काळे कारनामे समोर आल्यानंतर आता वाल्मिक कराडचाच काटा काढण्याविषयीचे दावे समोर येत आहेत. त्यावरून संजय राऊतांनीही मुंडेंचं नाव न घेता त्यांची चौकशी करण्याची मागणी केली. त्यांचं असे म्हणणं की त्या संदर्भातली मी पोलीस डायरीमध्ये नोंद केलेली आहे. ते जे निलंबित अधिकारी आहेत त्यांचं असंही स्टेटमेंट आहे की हे जे तुम्ही सांगताय की मला एन्काउंटर करण्याच्या सूचना होत्या, पण याची चौकशी होणं गरजेचं आहे. म्हणजे वाल्मिक कराडचं काम संपल्यावर त्याला मारायचं असं एक प्लॅन दिसत आहे मला, आणि ते कोण याच्या मागे होते हे लोकांसमोर यायला पाहिजे. सरपंच हत्या प्रकरणाचं विदारक चित्र दाखवणारे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतरही मुंडेंवर सातत्यानं आरोप होत राहिले. तर या आरोपांनंतरही मुंडेंनी मौन बाळगलंय. त्यामुळे कासलेंच्या आरोपांची चौकशी करून मुंडेंभोवतींचा वास आवळला जाणार का हेच पाहायचं. ब्युरो रिपोर्ट, साम TV.